व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या मान्यवरांमध्ये असलेले आपले उद्याचे खासदार गणेशराव दुधगावकरजी आणि त्यांना विजयी करण्यासाठी या स्टेडियममध्ये खचाखच उत्साहाने आणि एका निश्चयाने जमलेल्या माझ्या तमाम बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दादा थोडंसं खाली बसून घ्या. जरा निर्लेकर बघा, कारण जागाच नाही कुठे, नाहीतर इकडे थोडंसं बसवा. मगाशी ज्या वेळेला मी नांदेडमधून निघालो त्यावेळेला पावसाचं चिन्ह होतं. मला फोन आला की इकडे सुद्धा पावसाची रिपरिप चालू आहे. चालू होती ना मगाशी? जरा थोडं इकडे समोर या, नाही तर झालं, बोलायला सुरू करू. हां थोडं, हां बस बस. ठीक आहे, राहू द्या. मगाशी निघालो तेव्हा पावसाची रिपरिप चालू होती. कदाचित माझ्या जागी दुसरा कोण असता तर म्हणाला असता की हे पावसाचं काय बाबा अरिष्ट, माझी सभा कशी होणार. पण मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, मी मनातल्या मनात प्रार्थना केली की एक वेळ माझी सभा नाही झाली तरी चालेल, पण तहानेने व्याकुळलेल्या या माझ्या बांधवांना आणि भगिनींना पाण्याची गरज आहे, पाऊस पडू दे. कारण मला खात्री आहे, मला आत्मविश्वास आहे, समजा जर का पावसामुळे ही सभा नसती झाली तरी तुम्ही सगळे जे इकडे तुफान उसळलेले आहे पावसाच्या पूर्वीच, हे भगवं वादळ, भगवा झंझावात, तुम्ही शिवसेनेला मतदान केलं नसतं का रे बाबांनो? तुम्ही शिवसेनेलाच मतदान करणार मला माहिती आहे. आणि म्हणून मी या परभणीवरती जे प्रेम करतो, बाळासाहेबांनी सुद्धा मला सांगितलं, आज सकाळी निघताना आशीर्वाद घेऊन निघालो. मला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की उद्धव तू चाललायस, परभणीतल्या आपल्या सगळ्या कडवट सैनिकांना आणि हिंदू बांधवांना सांग की गेल्या वेळेला मी स्वतः इकडे आलो होतो, तुम्ही विश्वास ठेवलात आणि निवडून दिलात, पण निवडून दिलेला कसा निघाला? गद्दार. आणि ही गद्दारी आपल्याला नवीन नाहीये. हा जो भगवा आपण हातामध्ये घेतलेला आहे, शिवरायापासून किंबहुना शिवरायाच्या आधीपासूनचा हा भगवा आहे. या भगव्याने जसे खंडोजी खोपडे पाहिलेले आहेत तसेच तानाजी सुद्धा पाहिलेले आहेत. आणि एक गद्दार गेला, या गद्दारांवरती भगव्याचं भविष्य अवलंबून नाही, तर इकडे जे जमलेले लाखो माझे बांधव आहेत ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत किती खंडोजी खोपडे जन्माला येऊ देत, या माझ्या भगव्या झेंड्यावरती एक चरोटा सुद्धा आम्ही उठू देणार नाही. ही शपथ घेऊन आम्ही पुढे आमची जीवनाची वाटचाल करतो आहोत. खरं म्हणजे माझी इच्छा अशी होती की गद्दारी झाल्यानंतर इकडे पोटनिवडणूक व्हायला पाहिजे होती आणि समोर तो गद्दार उभा राहायला पाहिजे होता. त्याला नाही आसमान दाखवलं असतं तर शिवसेनेचं पुन्हा नाव नसतं सांगितलं. आणि आज सुद्धा समोर कोण उभा आहे मला नाही परवा त्याची. अनेक जण विचारतात की तुमचा प्रतिस्पर्धी कोण? मी प्रतिस्पर्धी कोणाला मानतच नाही. मी माझ्या हातामध्ये शिवरायाचा आणि हिंदुत्वाचा भगवा घेतलेला आहे. बस हा भगवा मला लोकसभेवरती फडकवायचा आहे तिरंग्याच्या सोबतीने. बाकी मला कोण हरेल याची मला परवा नाही आहे.
मग पत्रकार विचारतात की यावेळेला तुमच्या प्रचाराचे मुद्दे काय आहेत? तुम्ही सांगा मला, काय कोणत्या मुद्द्यावर बोलू? गद्दाराला गाडायचा, बोलायचं नाही. मुद्दे आपल्याला काही शोधायला पाहिजेत. आहेत ना मुद्दे, अनेक आहेत. राष्ट्रवादी आहे, शरद पवार आहे, सोनिया गांधी आहे, काँग्रेस आहे, मनमोहन सिंग आहे. एवढ्या खालच्या विषयावरती नाही मी येणार. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे मुद्दे हे माझ्या या सगळ्या जनतेच्या जीवन मरणाशी संबंधित असलेले पाण्याचे आहेत, विजेचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत. आज मराठवाड्यामध्ये पाणी नाही, गुरांना चारा नाही आणि अनेक ठिकाणी गोधन ज्याला आपण म्हणतोय, बैल कसायला विकावे लागतात की काय, अशा परिस्थितीमध्ये सगळे माझा शेतकरी बांधव सापडलेला आहे. आज आम्हाला शरद पवार, काँग्रेस, राष्ट्रवादी हे कोणी माझ्या शेतकऱ्यांच्या मदतीला येत नाही. जेवढा माझा बैल येतो तेवढे हे पक्ष येत नाहीत. म्हणून आम्हाला बैलांचं महत्त्व या पक्षांपेक्षाही जास्त आहे. हे बघा, ही बातमी बैल बाजारात बैल कसायांच्या हाती चाललेले आहेत. जे बैल माझ्या शेतकऱ्याला जमीन कसण्यासाठी म्हणून उपयोगी येतात ते कसायला द्यावे लागतात. मग आज जी काँग्रेस उठलेली आहे, आम जनता, आम आदमी, त्या आम आदमीवाल्यांना बोलवा इकडे आणि त्यांना सांगा, नालायकानो, गेले 5 वर्ष नव्हे, गेली 60 वर्ष तुम्ही आमच्या बोडक्यावरती बसलेला आहात. ना अजून तुम्ही आम्हाला पाणी देऊ शकत, ना अजून तुम्ही आम्हाला वीज देऊ शकत. आणि गेल्या वर्षी हेच चिदंबरम, ज्यांच्यावरती आज बूट फेकून मारलाय, पत्रकारांनी बूट फेकून मारलाय, हे योग्य की अयोग्य? मी काय बोलत नाही बाबा, कारण मी काय बोललो ना तर लगेच कायद्याचा बडगा येतो. याचं कारण असं, ही तुमची भावना आहे. टीव्ही लागतो कधी तुमच्याकडे? जाहिरात येते ना, अभिषेक बच्चन ती काय, जनता ने कहा हाँ तो हाँ, ना तो इसको कहते हैं डेमोक्रेसी. आहे ना आपल्याकडे, लोकशाही आहे ना. मग जर का मी जनतेच्या मनातल्या भावना बोललो तर मी गुन्हेगार कसा होतो? आणि जर गुन्हेगार ठरत असेल तर मी गुन्हेगार आहे, पण मी माझ्या जनतेच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या चव्हाट्यावरती मांडल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीने हे सगळं काम चाललेलं आहे. याच चिदंबरमनी गेल्या वर्षी जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात देखत लोकसभेमध्ये सांगितलं होतं की 5 एकरपर्यंतची ज्यांची शेती आहे त्यांचं कर्ज माफ. आपण कोणीच त्याला समाधानी नव्हतो, आपण कोणीच त्याला हो म्हटलेलं नव्हतं. आम्हाला 7-12 कोरा म्हणजे कोराच पाहिजे, एकराची आठ आम्हाला नकोय. पण इकडे आलेले शेतकरी बांधव असतील, त्यांनी मला हात वर करून सांगा, कोणाचं कर्ज माफ झालंय? ज्यांचं माफ झालं असेल आनंदात राहा दादानो. पण जर का एक सुद्धा हात वर येत नसेल तर चिदंबरमना विचारा, मनमोहन सिंगना विचारा आणि सोनिया गांधींना आणि शरद पवारांना विचारा. 60,000 कोटी रुपये तुम्ही सोडले, ते कोणाच्या बोडक्यावरती घातलेत? कोणाच्या खिशामध्ये हा पैसा गेला? आज सुद्धा माझा शेतकरी तडफडतोय, आज सुद्धा आत्महत्या होत आहेत. आणि ज्या वेळेला शरद पवार इकडे येऊन गेले त्यांनी सांगितलं 7-12 कोरा करा. म्हणजे काय कोरा करून काय उद्धव ठाकरेंचं नाव लिहायचं का त्याच्यावर? अरे जमिनी ढापायला मी काय पवार आहे का? मी ठाकरे आहे. या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या जमिनी ढापणारा मी एनसीपी मधला किंबहुना पवारांच्या घरात जन्माला आलेलो नाही. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे. आणि जुन्या गोष्टी आता मला बाहेर काढायला लावू नका ना, तर 285 भूखंड आणि आणखीन काय काढावं लागेल. यांना म्हणा शेतीतलं काय कळतं?